तर आज मी तुम्हाला ना इतकी छान आणि नवीन अशी नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे. आहे ब्रेड, म्हणजे याला आपण बेसन ब्रेड किंवा ब्रेड टोस्टसुद्धा बोलू शकतो. तिकडे बघू शकता बेसनमध्ये कोटीन आणि भरपूर अशा भाज्या टाकू शकता. मी फक्त कांदा टमाटा मिरची टाकून हा ब्रेड टोस्ट बनवलेला आहे. इतका छान आणि नवीन नाश्ता मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. खायला इतका भारी वाटतो. एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडीने सगळेजण खातील आणि नेहमी तुम्ही झटकीपट हा ब्रेडचा नाश्ता बनवू शकता. तर त्यासाठी ना मी इथं फक्त 3 ब्रेड घेतलेले आहेत, पाहू शकता. हे बघा, हलक्या फुलक्या आपल्याला भूक लागते कधी अचानक, अशा वेळेस ना तुम्ही झटकीपट हा नाश्ता बनवू शकता. तर इकडे मी 3 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या. तुम्ही हा नाश्ता जास्त क्वांटिटीमध्ये पण बनवू शकता. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे, इकडे मी कांदा टमाटर आणि कोथिंबीर घेतली. तुम्ही इकडे आवडीनुसार भाज्यासुद्धा ॲड करू शकता बारीक कटिंग करून. आता आपल्याला काय करायचं, एक बाउल घ्यायचा, एक भांडं घ्यायचं असं मोठं, कारण आपल्याला हे जरा याचं एक बॅटर बनवायचं आहे. तर ह्या बाउलमध्ये एक अर्धा वाटी किंवा 1 मोठी वाटी असं बेसन पीठ घ्यायचं. हे बघू शकता इथं मी 1 मोठ्या वाटीच्या अंदाजाने बेसन पीठ घेते, म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ. खूप छान नाश्ता मी तुम्हाला आज हा दाखवलेला आहे. ज्यावेळेस मी हा पहिल्यांदा केला ना, तर खरं सांगते 1 मिनिटामध्ये फिनिश झाला. म्हणजे सगळ्यांनीच आवडीने खाल्ला आणि मला बोलतात पण की आता परत बनव. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ह्याच्यामध्ये मी लाल मिरचीचा कूट टाकला आहे. हवं तर तुम्ही इकडे लाल मिरची पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे टाकणार आहे धना पावडर, गरम मसाला. आता इकडे गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा. कसं आपण हे 3च ब्रेडचे करतो ना, म्हणून थोडंसं बॅटर बनवते. तर धना पावडर टाकलं, इकडे मी थोडा गरम मसाला. आता लाल मिरचीचा कूट टाकल्यामुळं लाल मसाला वगैरे काही टाकायचं नाही. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, म्हणजे छानपैकी रंग येतो. आता हे सगळं टाकून झालं की मग आपण हे जे कटिंग केले ना, कांदा बारीक चिरून आणि कोथिंबीर आणि टमाटे हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं. ह्या स्टेजवर तुम्ही शिमला मिरची, गाजर वगैरे पण बारीक बारीक कट करून टाकू शकता, किंवा नुसतं कांदा टमाटे कोथिंबीर टाकले तरी भरपूर आहे. आता आपल्याला हे सगळं अगोदर चमच्याच्या साहाय्याने सुक्कं मिक्स करून घ्यायचं. इतका छान हा नाश्ता आहे, नवीन प्रकारचा नाश्ता आहे ब्रेडपासून. नक्की ट्राय करा. थोडं याच्यात पाणी टाकून याचा एक घोळ बनवायचा. अजिबात रनी वाटर नको आहे आपल्याला. थोडासा याच्यामध्ये थिकनेसपणा ठेवायचा, म्हणजे अगदी पातळ पण नको आहे आणि अगदी घट्ट पण नको आहे. इकडे बघू शकता तुम्ही, जसं मी बॅटर बनवते तसाच बनवा अगदी. हा थोडा मला घट्ट वाटतोय, तर इतका घट्ट नको आहे. थोडंसं अजून पाणी ॲड केलं आहे मी याच्यामध्ये आणि आता मिक्स करून घेऊया. हे बघा, हे असा घोळ बनवायचा, जसं आपण बेसन पिठाला म्हणजे बेसन पिठाची पोळी करतो बघा, अगदी तसं बनवायचं आहे. पण पाण्यावानी नको, एवढंच लक्षात ठेवा. पाण्यावानी बनवायचं नाही, ह्याच्यामध्ये थोडासा थिकनेसपणा हवा आहे. मग एक ब्रेडची स्लाईस अशी याच्यामध्ये डीप करायची, कवर करायची, हलक्या हाताने अगदी नाजूकपणे करायची, नाही तर ब्रेड तुटला जाऊ शकतो. त्यामुळं हलक्या हाताने याला कोटिंग करायची. पॅन तापत ठेवायचं, त्याच्यावर बटर तूप लावून ठेवायचं. मी नॉर्मल तेलामध्ये करते, तर तेल असं थोडंसं टाकलेलं आहे. एवढ्या सगळ्या तेलामध्ये मी हे सगळे ब्रेड फ्राय करणार आहे. अलगद हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने उचलून, जसं पण तुम्हाला सोपं वाटेल तसं उचलून ब्रेडचा स्लाइस हा पॅनमध्ये असं तेलामध्ये सेट करायचं. खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो. हे तेलसुद्धा भरपूर टाकण्यात आले माझ्याकडून, पण हे 3 ब्रेड मी याच्यामध्ये फ्राय करणार आहे. तर बघू शकता, वरून अशी थोडीशी कोथिंबीर, चिरलेला कांदा अजूनसुद्धा तुम्ही वर टाकू शकता. आणि एक साईड याची छानपैकी कडक होऊन द्यायची आणि मग हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने पलटी करायचं. हे असं चमच्याच्या सहाय्याने याला अलगद पलटी करा. पाहू शकता किती छान असा आपला हा ब्रेड टोस्ट तयार होत आहे. खरपूस भाजून घ्यायचा, सुंदर असा गोल्डन रंग येऊपर्यंत याला भाजून घ्या. गॅस स्लो करायचा, हाय फ्लेम नको आहे आपल्याला. असं प्रेस करायचं आणि मस्तपैकी याला दोन्ही साईडून असा क्रिस्पी भाजून घ्या. खूप छान लागतो हा ब्रेडचा नाश्ता. हे बघा किती भारी वाटतो दिसायला. सगळ्या भाज्या वगैरे टाकून तुम्ही याला खाऊ शकता आणि बेसनची कोटिंग असल्यामुळं ना मस्त वाटतो. ब्रेड पकोड्यासारखं सुद्धा तुम्हाला हा नाश्ता खायला भेटतो. हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे, भाजून निघलेला आहे. आणि आता आपण ह्याला काढून घेऊया, कारण की मग करपला जाऊ शकतो. एवढा टेक्स्चर बस आहे. असा रंग आला की काढून घ्यायचं, अलगद काढायचं
आणि इकडे बघू शकता आपला हा ब्रेड टोस्ट कसा तयार झाला आला आहे, क्रिस्पी. टिश्यू पेपरवर असा ठेवून द्यायचं जेणेकरून एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल. आता आपला दुसरा ब्रेडचा स्लाईससुद्धा आपण याच्यामध्ये डिप करूया. ब्रेडची स्लाईस डिप करता वेळेस हलकाच हात वापरायचा, अजिबात घाई नको आहे, नाही तर ब्रेड तुटला जाऊ शकतो. बस ह्याचीच काळजी घ्यायची. हे असं सेट करायचं सगळा बॅटर आणि मग अलगद हाताने किंवा असं उलथानी वगैरे चमचा असतो ना त्यांनी उचलून मग असा पॅनवर सेट करायचा. बघा तेवढ्याच तेलामध्ये मी हे ब्रेड फ्राय करते, अजून तेल अजिबात टाकलेलं नाही आहे. जरा हाताने मला सोपं गेलं आहे तर शक्यतो तुम्ही हातानेच हे सेट करा, सोपं जातं. आणि हे बघू शकता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते, अजून पुदिना वगैरेसुद्धा बारीक चिरून याच्यावर टाकू शकता किंवा जसं पण तुम्हाला चीज वगैरे आवडत असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये किसून टाकू शकता वरच्यावर. तर हे बघा अशी खालची साईड कडक होईपर्यंत वर तुम्हाला जसं पण आवडेल तसं सजू शकता, असं ओला बॅटरमध्येच जसं मी इथे कोथिंबीर टाकली. आता हलक्या हाताने उचलून पुन्हा एकदा याला असं पलटी करायचं. पाहू शकता किती मस्त झालं का नाही आपला हा ब्रेड टोस्ट तयार. कुठेही तुटला नाही, बॅटर असं जास्त पसरला नाही, कारण की परफेक्ट असं बेसन पीठ मिक्स करण्यात आलेलं आहे. दोन्ही बाजूनी असा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. बघायला किती सुंदर दिसतोय नाश्ता आपला हा. एक नवीन प्रकारचा ब्रेडचा नाश्ता मी तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणजे नॉर्मल आपण ब्रेड सँडविच वगैरे किंवा चहा वगैरेवर तर आपण खातो, पण त्या ब्रेडपासून पण खूप छान छान नाश्ते असे बनवता येतात. हे असं दोन्हीकडे फ्राय करायचं आणि दोन्ही बाजूनी चांगला कडक झाल्यावरच ह्याला मग काढून घ्यायचं. हे बघा आता कडक झाला आहे, क्रिस्पी झाला आहे मस्त. अजून एक जो राहिला आहे तो पण मस्त फ्राय करून घेते आणि मग गरमागरम प्लेटमध्ये आपण सर्व करूया. तर तिन्ही ब्रेडच्या स्लाईस ज्या आहेत मी त्या भाजून घेतलेल्या आहेत जशा तुम्ही बघितल्यात. ते हे बघा किती छान असा आपला हा क्रिस्पी कडक असा हा कुरकुरीत मस्त ब्रेड टोस्ट बेसनचा तयार झालेला आहे. पाहू शकता, वाटतो का नाही बघायला एकदम नवीन प्रकार. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, खरं खात्री देऊन सांगते इतके आवडीने खातील आणि लहान मुलं तर स्पेशली खूप आवडीने खातील. आणि कुणालाही जर तुम्ही असं सर्व करून दिलं ना प्लेट तर खरंच त्यांना बघता क्षणी काहीतरी नवीन खायला आले असं वाटेल आणि ते नक्की ट्राय करून तारीफ करतील तुमची, एवढी तरी खात्री आहे. तर हा नवीन छानपैकी असा क्रिस्पी ब्रेड टोस्टची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बेसन पिठातली खूप छान लागते, खायला इतकी मस्त वाटते. याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकूनसुद्धा खाऊ शकता. गरमागरम चहाच्या कपसोबतसुद्धा तुम्ही याला सर्व करू शकता. लहान मुलाला कधी कधी असं अचानक काहीतरी खाऊ वाटतं चटपटीत, अशा वेळेससुद्धा तुम्ही यांना झटकीपट बनवू शकतात. खरं पाहता क्षणी असं पोट भरून खातील. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही नवीन आणि छानपैकी ब्रेडची नाश्त्याची रेसिपी? आवडली असेल तर लगेच ट्राय करा, कारण की झटकीपट होणारी नाश्ता आहे, रेसिपी आहे, स्नॅक्स आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी हे सगळं घेणार आहे फिनिश करून. तुम्ही पण या सगळे खायला आणि असेच व्हिडिओ बनवत राहा. आणि दुसरी गोष्ट ना, हा ब्रेडचा स्लाइस ना ह्याला असं तुम्ही म्हणजे जेव्हा तयार करताना त्याची याची 4 भागसुद्धा चाकूनी कट करू शकता हे असे. आणि मग एकावर केचप वगैरे लावून असा एक चांगला पॅक करून सुद्धा खाऊ शकता. म्हणजे जसं असं आवडेल तसं खा, पण मस्त लागतोय. नक्की ट्राय करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.